नमस्कार मित्रांनो, पार्लमेंट ऑफ इंडिया या सिरीजमध्ये आपण आहोत. या सिरीजमधला हा 5वा व्हिडिओ आहे. मागच्या 4 व्हिडिओजमध्ये आपण भारतीय संसद म्हणजे काय, भारतीय संसदेची रचना, भारतीय संसदेची 2 सभागृहे, त्या 2 सभागृहांच्या रचना, त्यांच्यामधला फरक याची आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर संसदेचं ज्या काळात अधिवेशन सुरू असतं त्या अधिवेशन काळामध्ये नेमकं संसदेत काय चालतं, संसदेचं कामकाज जे अधिवेशन काळात सुरू असतं तर त्या कामकाज नेमकं कशा पद्धतीने चालतं, दिवसभरातलं त्या कामकाजाचं स्वरूप कसं असतं हेही आपण समजावून घेतलं. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला क्वेश्चन आवर अर्थात प्रश्नोत्तराचा तास या संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आपण प्रश्नांचे प्रकार पाहिले. त्यामध्ये तारांकित प्रश्न, बिगर तारांकित प्रश्न, अल्पसूचना प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्नांचे आपण प्रकार पाहिले. आणि त्यानंतर 0 आवर अर्थात शून्य प्रहर ही एक संकल्पना नेमकी काय आहे याचीही आपण एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आणि दुपारी 2 वाजल्यानंतर संसदेच्या मुख्य कामकाजाला सुरुवात होते. संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाचे जे मुख्य कामकाज असते ते साधारणपणे दुपारनंतर सुरू होतं, लंच नंतर. आणि याच काळामध्ये किंवा याच टप्प्यामध्ये किंवा याच कालावधीमध्ये संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये काही विधेयक संमत करून घेतले जातात, अर्थात कायदे तयार केले जातात. आणि म्हणूनच आपण संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला कायदे मंडळ असंही म्हणतो, कारण त्या ठिकाणी कायदे तयार केले जातात, कायदे दुरुस्त केले जातात आणि म्हणून त्याला कायदे मंडळ म्हणतो. आणि हे जे कामकाज चालतं ते साधारणपणे दुपारी 2 वाजल्यानंतर ते कामकाज सुरू होत असतं. हेच मुख्य कामकाज आहे. अधिवेशन बोलवण्याचा हेतूच हा आहे की काही विधेयकाचं कायद्यात रूपांतर करता यावं. आणि अर्थात त्यालाच अनुसरून मग क्वेश्चन आवर आणि 0 आवर या देखील संकल्पना आपल्या ज्या ठिकाणी ज्या देशात संसदीय लोकशाही आहे त्या देशांमध्ये या देखील संकल्पना आढळतात, याची आपण चर्चा केलेली आहे. आता मुख्य जो कामकाजाचा विषय असतो संसदेतला त्याची आपण 3 प्रकारे वर्गवारी केली होती. पहिला भाग असतो डिबेट्स, दुसरा भाग असतो मोशन आणि तिसरा भाग असतो बिल्स म्हणजे विधेयक. डिबेट्स म्हणजे चर्चा काय काय होत असते, कोणकोणत्या विषयावर चर्चा होत असते, कशा प्रकारे चर्चा होत असते याची आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये हाफ एन आवर डिस्कशन म्हणजे अर्ध्या तासाची चर्चा, शॉर्ट डिस्कशन, कॉलिंग अटेन्शन आणि मॅटर्स अंडर रूल 377 लोकसभेच्या संदर्भात. तर हे डिबेट्स करण्यासाठी हे 4 प्रकार किंवा 4 मार्ग संसद सदस्यांना अवेलेबल असतात. मोशन्समध्ये आपण पाहिलं होतं की मोशन्सचे काही प्रकार आहेत. प्रस्ताव म्हणजे मोशन, आणि त्या प्रस्तावांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव संसदेमध्ये मांडून एखाद्या विषयावर चर्चा करता येत असते. त्यामध्ये सबस्टॅन्शिव्ह मोशन, सबस्टिट्यूट मोशन, सबसिडियरी मोशन यांची आपण चर्चा केली. क्लोजर मोशनची पण चर्चा केली. नो कॉन्फिडन्स मोशन अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चर्सला पाहिलेलं आहे. त्यानंतर सेन्सर मोशन हेही आपण मागच्या लेक्चरला पाहिलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत कट मोशन, प्रिव्हिलेज मोशनचा पण एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहत आहोत कट मोशन, ॲडजर्नमेंट मोशन, नो डे एट नेम्ड मोशन आणि मोशन ऑफ थँक्स. हे जे मोशन्सचे काही प्रकार राहिलेले आहेत त्याची आपण चर्चा करूया. आणि त्यानंतर विधेयक जी संसदेत मांडली जातात ते विधेयक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या विषयाशी संबंधित असतात, म्हणून त्याची वर्गवारी आपण 4 प्रकारे करू शकतो. पहिला प्रकार आहे जनरल बिल्स, सर्वसामान्य विधेयक. त्याचेही 2 प्रकार आहेत. काही विधेयक सरकारकडून जर मांडली गेली तर ती गव्हर्नमेंट बिल्स म्हणून ओळखली जातात, किंवा सरकारमध्ये नसलेल्या सदस्यांकडून जर मांडली गेली त्याला प्रायव्हेट मेंबर्स बिल असंही म्हणतात, जनरल बिल्स. त्यानंतर वित्त विधेयक, फायनान्स बिल म्हणजे काय, त्याचबरोबर मनी बिल म्हणजे धन विधेयक म्हणजे काय, म्हणजे वित्त विधेयक आणि धन विधेयक यातही मोठा फरक आहे, तोही आपण समजावून घेणार आहोत. आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, आपली राज्यघटना जर दुरुस्त करायची असेल, बदल करायचे असतील तर काय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल याची देखील एक प्रोसिजर दिलेली आहे. आणि म्हणून या लेक्चर्समध्ये आपण मोशनचे काही प्रकार पाहिल्यानंतर बिल्स या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आजच्या लेक्चरचे पॉईंट आहेत कट मोशन, नो डे एट नेम्ड मोशन, मोशन ऑफ थँक्स, ॲडजर्नमेंट मोशन आणि रिझोल्युशन, ठराव म्हणजे काय. आता एक एक पाहूया आपण. कट मोशन अर्थात कपात प्रस्ताव. आता कपात प्रस्ताव म्हणजे काय, तर जनरली ज्यावेळेस संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये ज्यावेळेस बजेट मांडलं जातं, आता जनरल बजेट किंवा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकसभेत मांडला जातो आणि
हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्या अर्थसंकल्प म्हणजे काय, तर सरकारच्या नियोजित खर्चाला संसदेची मंजुरी घेणे किंवा मागचा खर्च कशा पद्धतीने झालेला आहे याला मंजुरी घेणे. हे बजेट सेशनमध्ये चालत असतं. आणि ज्यावेळेस मग अर्थसंकल्प किंवा बजेट सरकारकडून मांडलं जातं, तर त्या बजेटमध्ये जो काही खर्च प्रस्तावित केलेला असतो, दाखवलेला असतो, त्या खर्चाला कशा पद्धतीने कपात लावता येईल किंवा कपात करता येईल याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू असतात. म्हणून त्याला कट मोशन असं म्हणतात, की तुम्ही जो खर्च अमुक अमुक बाबींवर दाखवताय किंवा करू इच्छित आहात, तर तो कशा कशा पद्धतीने टाळता येईल किंवा तो खर्च का करणं गरजेचं नाहीये किंवा तो नका करू, अशा पद्धतीचे काही प्रस्ताव असतात की जे विरोधकांकडून मांडले जातात. त्याला आपण कट मोशन्स असं म्हणतो, म्हणजे कपात प्रस्ताव. म्हणजे विशेषतः लोकसभेतल्या सदस्यांना याच्या बाबतीत जास्त अधिकार आहेत, की एखादं वित्त विधेयक असेल, बजेट असेल किंवा अगदी धनविधेयक असेल, त्याच्यावर ज्यावेळेस चर्चा सुरू असते, त्यावेळेस वेगवेगळ्या मागण्यांना विरोध करण्याचा अधिकार हा विरोधी पक्षातल्या सदस्यांना असतो. आणि लोकसभेत ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर होतो आणि तो संमत करण्यासाठी त्याच्यावर डिबेट होते, त्या डिबेटमध्ये हे सगळे प्रस्ताव येत असतात. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कट मोशनचे पण काही प्रकार आहेत, आपण हे पाहतो. म्हणजे ॲक्च्युली कट मोशन कशासाठी मांडलं जातं, तर कट मोशन हे मांडण्याचा 2 उद्देश आहेत. एक प्रामाणिक किंवा एक 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 सर्वमान्य उद्देश असा, की सरकारकडून जो काही बजेट मांडले त्यात काही कपात सुचवता येईल का, की जेणेकरून एखाद्या वायफट खर्चाला आळा बसेल, हा प्रयत्न विरोधकांकडून करणं, हा एक त्याचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की सरकारकडून मांडलेल्या बजेटवर जर विरोधक समाधानी नसतील आणि सरकारकडं संख्याबळ नेमकं आहे की नाही हे चेक करायचं असेल, याची चाचपणी करायची असेल, तर मग अशा वेळेस अशा पद्धतीचे कट मोशन्स मांडले जातात. कट मोशन्स जर मंजूर झाले, म्हणजे विरोधकांनी मांडलेले कपात प्रस्ताव जर मंजूर होत असतील, तर याचा अर्थ सरकारकडे संख्याबळ नाही असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून कपात प्रस्ताव हे बऱ्याच वेळेस मांडले जातात. पण जनरली ज्या अर्थी लोकसभेमध्ये सरकारला बहुमत असतं, त्या अर्थी कपात प्रस्ताव पण काही फारसे कधी मंजूर होतात असं काही घडत नाही वारंवार. मात्र हा एक मार्ग आहे, की ज्या मार्गाने संसदेतले विरोधी पक्ष मिळून सरकारवर अंकुश निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. ओके. आणि एखाद्या विशिष्ट, आता समजा कपात प्रस्तावाचा उद्देशच आहे, की तुम्ही खर्चाला आळा घाला. राज्यघटनेत त्याचा काही स्पष्ट उल्लेख नाहीये, परंतु ती एक आपल्या संसदीय लोकशाहीमधली एक 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 प्रकार आहे, एक प्रथा आहे, एक परंपरा आहे कपात प्रस्तावाची. ओके. आता याच्यामध्ये जनरली विरोधी पक्षांकडून कट मोशन्स मांडल्यानंतर कट मोशन्सला उत्तर दिलं जातं, कट मोशनवर चर्चा केली जाते आणि सरकारकडे भारी भक्कम बहुमत असेल तर कट मोशन प्रश्न मंजूर होण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र सरकारकडे काठावरचं बहुमत असेल, सरकारमध्ये घटक पक्षांमध्ये फाटाफूट असेल, तर अशा वेळी कपात प्रस्ताव मंजूर होण्याचे चान्सेस निर्माण होत असतात. आणि कपात प्रस्ताव मंजूर झाला की विरोधकांना सरकारवर कुरघोडी करता येते, सरकारला राजीनामा देण्याची मागणी केली जाऊ शकते किंवा सरकारवर अविश्वास ठराव आणण्यासाठीचं एक वातावरण विरोधकांना तयार करता येत असतं आणि म्हणून कपात प्रस्ताव हा महत्त्वाचा मानला जातो. ओके. आता याच्यामध्ये 3 प्रकार आहेत कट मोशन्सचे. पहिला प्रकार आहे पॉलिसी कट, म्हणजेच धोरणात्मक कट. डिसअप्रुव्हल ऑफ पॉलिसी कट म्हणजे सरकारचं धोरण पूर्णपणे नाकारणे. सरकारने आणलेलं एखादं धोरण पूर्णतः चुकीचं आहे किंवा आवश्यकता नसलेलं आहे असं दाखवण्यासाठी अशा प्रकारचे धोरणात्मक कपात प्रस्ताव हा विरोधकांकडून मांडला जातो. आणि त्यावेळी त्या धोरणाच्या खर्चासाठी जितक्या रकमेची मागणी किंवा तरतूद केलेली असेल ती नाकारून टाकायची आणि त्या मागणीला 1 रुपयापर्यंत कमी आणायचं. म्हणजे याचाच अर्थ असा की जी काही रक्कम असेल ती केवळ 1 रुपया करा, अमक्या तुम्ही ज्या ज्या गोष्टीवर खर्च करू म्हणताय ना त्याच्यावर करा, पण मग 1 रुपयापेक्षा जास्त करू नका, अशा पद्धतीची मागणी या कपात धोरणात्मक डिसअप्रुव्हल ऑफ पॉलिसी कट म्हणजे धोरणात्मक कपातच्या माध्यमातून मांडलं जातं की नाही एवढा खर्चाची गरज नाही, 1 रुपया करा. म्हणजेच काय की सरकारचं धोरण आम्हाला पसंत नाही, मान्य नाही हे दाखवण्यासाठी अशा प्रकारचा प्रस्ताव असतो. म्हणजे ॲब्सोल्यूट
म्हणजे सरकारचं धोरण पूर्णपणे नाकारणे, ॲब्सोल्यूट रिजेक्शन. कशाच्या प्रकारे? डिमांड जी आहे पैशाची ती कमी करणे आणि डिमांड कमी करून ते धोरणच आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीचे धोरण नाकारणे म्हणजे डिसअप्रुव्हल ऑफ पॉलिसी कट असा त्याचा अर्थ असतो. अर्थात हा प्रस्ताव किंवा धोरणात्मक कपात प्रस्ताव मंजूर होईल असं नाही, कारण शेवटी बहुमतावर अवलंबून आहे. परंतु मंजूर जर झालं तर मात्र सरकार अडचणीत येऊ शकतं. ते कशा पद्धतीने आपण थोड्या वेळाने चर्चा करूया. दुसरा प्रकार आहे इकॉनॉमिक कट, म्हणजे त्याला आपण अर्थव्यवस्था कट असंही म्हणू शकतो. इकॉनॉमिक कट आता म्हणजे याच्यामध्ये काय असतं की या प्रस्तावाद्वारे नियोजित खर्चात विरोधकांकडून काही कपात सुचवली जाते आणि याद्वारे मागणीची रक्कम एका विशिष्ट रकमेपर्यंत कमी करावं अशी मागणी केली जातात. ती विशिष्ट रक्कम किती? एक लमसम अमाऊंट असू शकते की त्या अमक्या अमाऊंटपर्यंत तेवढी कपात करा, बाकीचा खर्च त्याच्यावर नको, त्या अमक्या गोष्टीवर. याला म्हणतात इकॉनॉमिक कट. म्हणजे अगोदर जो आपण प्रकार पाहिला जो पॉलिसी कट, तर त्याच्यामध्ये पूर्णपणे एकदम ते नाकारण्याचे 1 रुपया फक्त. इथं तसं नाहीये, जो काही खर्च आहे त्यातली काही अमाऊंट आणखी कमी करा अशा पद्धतीचा हा प्रस्ताव असतो. अर्थातच विरोधकांकडून मांडला जातो. म्हणजे काही मागण्या असतील, काही पुरवणी मागण्या असतील, जो काही खर्च असेल नियोजित त्या खर्चात बदल करा. हा खर्च ह्या बाबी न करता दुसऱ्या बाबीवर करा, तिसऱ्या बाबीवरचा खर्च चौथ्या बाबीवर करा, अशा पद्धतीचे प्रस्ताव याच्यामधून दिलेले असतात. त्याला म्हणतात इकॉनॉमिक कट. आणि तिसरा प्रकार आहे टोकन कट, अर्थात टोकन कपात. म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस विरोधक जे असतात लोकसभेतले किंवा संसदेतले, तर त्या विरोधकांकडून एखादा नियोजित जो काही खर्च सरकार करू इच्छिते, धनविधेयक किंवा वित्त विधेयक सरकारने मांडलेलं आहे आणि सरकार सांगते की हा खर्च आपल्याला करायचा आहे, तर त्या खर्चाला विरोध दर्शवण्यासाठी किंवा त्या सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी म्हणून विरोधकांकडून अशा पद्धतीचा टोकन कट नावाचा एक प्रस्ताव मांडला जातो आणि 100 रुपयापर्यंतची कपात करा असं सुचवलं जातं. म्हणजे बघा, अमाऊंट ऑफ द डिमांड बी रिड्यूस्ड बाय ₹100. आता हे का केलं जातं? तर अर्थात कारण तेच की सरकारकडे बहुमत आहे की नाही हे चेक करायचा हा एक मार्ग आहे. सिंबॉलिक आहे. म्हणजे टोकन कट ही एक प्रतिकात्मक कपात आहे की 100 रुपये कमी करा. म्हणजे त्याने काय साध्य होणार नाही, म्हणजे त्याने काही फार मोठं सरकारला अडचणी येणारे खर्च करण्यात असंही नाही होत. परंतु तेवढी का व्हायना मागणी किंवा तेवढा प्रस्ताव मंजूर होणं म्हणजे सरकारकडे पुरेसं बहुमत नाही असा त्याचा अर्थ होत असतो. आता खरं तर कपात प्रस्तावाच्या बाबतीत आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कपात प्रस्ताव हा एकाच मागणीसाठी आणि एका विशिष्ट विषयाशी संबंधित असला पाहिजे. कपात प्रस्ताव स्पष्टपणे नमूद केलेला असला पाहिजे. बघा, इम्प्लिकेशन्स ऑफ कट मोशन्स. ओके, आता हे कट मोशन्स जे आहेत हे एकतर सदस्यांना संधी देत आहेत की तुम्ही जे काही सरकारचं धनविधेयक असेल, वित्त विधेयक असेल किंवा बजेट असेल, त्या बजेटमध्ये सरकारकडून ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तुम्ही पहा आणि त्या तरतुदीत जर काही चुकीचं असेल, सरकार बळजबरी काही गोष्टी मंजूर करून घेऊ इच्छित असेल, नाही त्या गोष्टीवर सरकार खर्च करते की काय, हे चेक करण्याची एक संधी विरोधकांना किंवा विरोधकांच्या माध्यमातून सामान्य जनतेला देशातल्या मिळत असते आणि म्हणून कट मोशन्स महत्त्वाचे आहेत. आता जनरली बऱ्याच वेळेस ज्या वेळेस कपात प्रस्ताव मांडले गेलेले आहेत आतापर्यंत ते सगळे डिसमिस झालेत, पराभूत झालेले आहेत. ते काय मंजूर होऊ शकले नाही, कारण जिथं बजेट मंजूर होऊ शकतं तिथं कपात प्रस्ताव अजिबात मंजूर होऊ शकत नाहीत. म्हणून बऱ्याच वेळेस असं दिसतं की कपात प्रस्ताव हे बऱ्याच वेळेस नामंजूर होतात. विरोधक टाकतात प्रस्ताव, मात्र तो नामंजूर होतो कारण संख्याबळ नसतं. हां, काठावरचा असेल तर मात्र चुरस कधी कधी निर्माण होत असते. आणि असंही पाहिलं जातं की या माध्यमातून सरकारवर एक चेक बॅलन्सचा एक चांगला हत्यार विरोधकांकडे मिळालेला आहे. पण एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट अशी आहे की समजा कपात प्रस्ताव हा सभागृहाने स्वीकारला आणि सरकारकडे जर संख्याबळ नसेल आणि तो प्रस्ताव मंजूर जर झाला तर सरकारने राजीनामा द्यावा अशी अपेक्षा आहे. ओके, म्हणजे ऑब्लिगेशन आहे पण बाइंडिंग नाही आहे. म्हणजे सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे. कपात प्रस्ताव नामंजूर झाला म्हणजे कपात प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे सरकारकडे बहुमत नाहीच, आता सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे, हे काही सरकारवर बंधन नाही. हां, मग याच्यातून एक होऊ शकतं
की विरोधक हे लक्षात घेऊ शकतात की जर कपात प्रस्ताव आपण मंजूर करू शकलो, याचाच अर्थ सरकारकडे पुरेसं संख्याबळ नाही किंवा सरकारमधले लोकच सरकारच्या बाजूने मतदान करत नाहीत, आणि मग अशा वेळेस विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी म्हणून जे काही वातावरण आवश्यक असतं ते मिळू शकतं आणि अविश्वास ठराव आणून मग त्यामध्ये सरकारला पाडण्याची संधी विरोधकांना मिळत असते. मात्र केवळ एखादा प्रस्ताव, कपात प्रस्ताव नामंजूर झाला म्हणून काय सरकारने राजीनामा द्यायची गरज नसते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कट मोशन हे केवळ एकाच मागणीपुरतं मर्यादित असावं लागतं. एका कपात प्रस्ताव एकच मागणी, अशा पद्धतीचं तो एक कंडिशन आहे. आणि झालेल्या खर्चावर कट मोशन मांडता येत नाही. जो खर्च होऊन गेलेला आहे त्याच्यावर नाही, होणाऱ्या नियोजित खर्चावर तो एक मार्ग आहे. ओके, आता पुढचा प्रस्ताव आहे स्थगन प्रस्ताव, ॲडजर्नमेंट मोशन. बघा, आता आपण ज्यावेळेस संसदेच्या अधिवेशनांची चर्चा करत होतो त्यावेळेस आपण ॲडजर्नमेंट, फक्त मोशन नव्हे, फक्त ॲडजर्नमेंट हे संकल्पना समजून घेतली की अधिवेशनाची स्थगिती. ओके, सभागृहाची स्थगिती, खरं तर अधिवेशनाची म्हणण्यापेक्षा सभागृहाची स्थगिती. एखादं सभागृहात कामकाज जर व्यवस्थित चालू नसेल तर सभापती, त्या सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती कामकाज काही काळासाठी स्थगित करतात, हे आपण पाहिलं होतं. आता इथं हा एक मोशन आहे, हा एक प्रस्ताव आहे. स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? आता स्थगन प्रस्ताव कधी येतो? एखाद्या अत्यंत तातडीच्या आणि सार्वजनिक महत्त्वाचा विषय जर असेल तर हा प्रस्ताव मांडता येतो. अर्थात त्यासाठी कारण असे आहेत की समजा अचानक एखादी घटना उद्भवलेली आहे, दुर्घटना, रेल्वे ॲक्सिडेंट झाला असेल, पूर आलेला असेल, कुठे जाळपोळ झाली असेल, दंगल सुरू असेल किंवा भूकंप झाला असेल, पूर आलेला असेल, तर अशा वेळेस अशा प्रकारचं स्थगन प्रस्ताव ह्या मांडता येतो विरोधकांना. आणि असा स्थगन प्रस्ताव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं असतं आणि हा प्रस्ताव केवळ लोकसभेतच मांडला जातो. आता ह्याचा उद्देश काय आहे की सरकारकडं अशा एखाद्या महत्त्वाच्या गंभीर विषयांची, म्हणजे ॲक्सिडेंट असेल, पूर परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती असेल, जाळपोळ असेल, दंगली असतील, अशा आपत्तींकडे सरकारचं लक्ष आहे का नाही किंवा नसेल तर ते वेधणे, हा या स्थगन प्रस्तावाचा उद्देश असतो. की एखाद्या महत्त्वाच्या, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर जर सरकार संवेदनशील नसेल, सरकारकडून दुर्लक्ष होते असं वाटत असेल विरोधकांना, तर विरोधक अशा पद्धतीचा स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करायला सरकारला भाग पडत असतं संसदेमध्ये. ओके, म्हणजे जर समजा त्या प्रस्तावाला सभापतींनी मान्यता दिली, समजा 50 सदस्यांच्या पाठिंब्याने तो मांडला आणि त्याला मान्यता दिली, तर मग त्याच्यावर सभागृहाचं नेहमीचं कामकाज जे काय चालू असेल ते तहकूब केलं जातं आणि मग त्याच्यावरच चर्चा सुरू होत असते. आणि ही चर्चा जनरली 2.5 तासांपेक्षा काही कमी असत नाही, 2.5 तासांपेक्षा जास्त ही चर्चा असते. आणि त्यानंतर याबाबत काय निर्णय घ्यायचा, स्थगन प्रस्तावाबाबत काय निर्णय घ्यायचा, याचा अंतिम अधिकार हा त्या सभागृहाच्या सभापती. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी इथं की राज्यसभेत स्थगन प्रस्ताव नाही मांडला जातो. स्थगन प्रस्ताव केवळ लोकसभेतच मांडला जातो. ओके, कारण स्थगन प्रस्तावामध्ये सरकारची निंदा करण्याचा एक चान्स असतो किंवा सरकारचा निंदा करण्याचा, सरकारवर टीका करण्याचा एक मार्ग आहे हा स्थगन प्रस्ताव म्हणजे. आणि सरकार कोणाला जबाबदार असतं तर लोकसभेला जबाबदार असतं आणि म्हणून हा स्थगन प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडला जातो, राज्यसभेत नव्हे. राज्यसभेत त्यासाठी कॉलिंग अटेन्शन नावाचं एक आणखी एक हत्यार विरोधकांकडे अवेलेबल असतं. आता बघा, स्थगन प्रस्तावाच्या एसेन्शियल कंडिशन्स काय आहेत की किमान 50 सदस्यांचा त्याला सपोर्ट असला पाहिजे. कुणी एकट्या दोघांनी स्थगन प्रस्ताव आणलाय म्हणून तो स्वीकारला जाईल असं नाही, किमान 50 सदस्यांनी तो मांडला असला पाहिजे. आणि अत्यंत तातडीने त्याच्यावर चर्चा करणं आवश्यकच आहे, अशा महत्त्वाच्या विषयांवरच, अर्जंट जर असेल एखादा विषय त्याच्यावर, त्यासाठीच तो मांडला जातो. खूप महत्त्वाचा असेल तर, महत्त्वाचा नसेल तर सभापती नाकार देईल की ह्या काही महत्त्वाच्या विषय नाही, नंतर चर्चा करू. आणि याच्यामध्ये एकच विषय मांडला जातो की एका विषयासाठी एक स्थगन प्रस्ताव, असं त्याचं सूत्र आहे. आणि ज्या विषयावर ऑलरेडी सभागृहात चर्चा झालेली आहे त्याच अधिवेशन काळामध्ये, तर त्यासाठी हा काही स्थगन प्रस्ताव आणता येत नसतो. आणि असे काही प्रश्न आहेत किंवा असे काही मुद्दे आहेत की जे एकतर प्रिव्हिलेज मोशनमध्ये मांडलेले असतील किंवा एखाद्या दुसऱ्या मोशनच्या माध्यमातून त्या प्रश्नांवर चर्चा केली जाणं शक्य असेल, तर अशा वेळेस मात्र मग ॲडजॉर्नमेंट मोशनमध्ये ते प्रश्न इन्क्लूड करता येत नाही. ओके, आणि आता मागे सांगितल्याप्रमाणे की 2.5 तासापर्यंत साधारणपणे या ॲडजॉर्नमेंट मोशनवर चर्चा
चालत असते. आता मी आता सांगितल्याप्रमाणे की राज्यसभेत आर्ग्युमेंट मोशन नाही मांडला जात, राज्यसभेत स्थगन प्रस्ताव नाही मांडला जात. मग राज्यसभेला स्थगन प्रस्तावाचा बाबतीत अधिकार जरी नसले तरी राज्यसभेकडे आणखी एक हत्यार आहे, ती आहे कॉलिंग अटेन्शन. म्हणजे त्याला आपण लक्षवेधी असं म्हणू शकतो की राज्यसभा कॉलिंग अटेन्शनच्या माध्यमातून सभागृहाचं किंवा देशाचं सरकारचं लक्ष एखाद्या मुद्द्याकडे वेधू शकते. फक्त कॉलिंग अटेन्शन हा एक शब्दप्रयोग आहे राज्यसभेच्या बाबतीत. आणि आपण लोकसभेच्या बाबतीत जर चर्चा केली तर मग स्थगन प्रस्ताव. ओके, आता खरं तर आता अलीकडच्या काळामध्ये रिसेंटली आपल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये स्थगन प्रस्ताव मांडलेला होता. तो कशासाठी मांडला होता विरोधकांनी लोकसभेमध्ये, की अशी एक त्यावेळेस बातमी इंडियन एक्सप्रेसमधून बाहेर आली होती की भारताच्या काही अति महत्त्वाच्या व्यक्तींवर चीनी एक कंपनी आहे किंवा एक संस्था आहे की त्यांच्यावर पाळत ठेवले जाते भारतीय अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संभाषणावर किंवा त्यांच्या सगळ्या डॉक्युमेंटेशनवर लक्ष पाळत ठेवले जाते, स्पाईंग केलं जातं, अशा पद्धतीची बातमी आली होती. आणि म्हणून सरकारचं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव अशा पद्धतीने मांडण्यात आला होता. तर अशा याचाच अर्थ असा की एखादा सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा विषय असेल आणि सरकारला विरोधकांना वाटत असेल की याच्यावर चर्चा होणं तातडीने गरजेचं आहे, तर अशा प्रकारचा प्रस्ताव आणता येत असतो. पुढचा प्रस्ताव आहे अनियत दिन प्रस्ताव. बघा, नो डे एट नेम्ड मोशन. आता अनियत दिन प्रस्ताव म्हणजे काय, की हा एक असा प्रस्ताव आहे की ज्याला अध्यक्ष किंवा सभापती कोणतीही तारीख निर्धारित करत नाहीत तरी सुद्धा चर्चेसाठी तो ठेवतात. म्हणजे तारीख अमक्या तारखेला चर्चेला ठेवू अशा पद्धतीची जी काही पद्धत आहे तर न करता ते चर्चेसाठी ठेवून घेतात. असे काही प्रस्ताव असतात आणि अध्यक्ष जे असतात ते सभागृहाचा जो नेता असतो त्यांच्याशी चर्चा करून या प्रकारच्या प्रस्तावासाठी एखादा दिवस निर्धारित करत असतात. आणि म्हणून नो डे एट नेम्ड मोशन अशा पद्धतीचं अनियत दिन प्रस्ताव की त्याचं काही नियोजन नाही, कधी मांडायचं काही अगोदर ठरलेलं नसतं, मात्र सभापती हे या बाबतीत निर्णय घेऊन तो मांडायला परमिशन देतात. आणि आणखी एक शेवटचा मोशन आहे मोशन ऑफ थँक्स, धन्यवाद प्रस्ताव. आता हे धन्यवाद प्रस्ताव काय आहे, आता आपल्याला हे माहिती आहे की राज्यघटनेतल्या 87व्या कलमामध्ये राष्ट्रपतींना दोन्ही सभागृहांना संबोधित करण्यासंदर्भातल्या तरतुदी सांगितलेल्या आहेत. राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना, संसदेच्या दोन्ही सभागृहांना म्हणजे राज्यसभेला आणि लोकसभेला दोन्ही सभागृहांना एकत्रितपणे संबोधित करत असतात. हे 87व्या कलमामध्ये सांगितलं आहे की ते करावं. आणि कधी करावं, तर ज्यावेळेस एखादं नवीन सरकार, नवीन लोकसभा अस्तित्वात येते त्यावेळी, किंवा प्रत्येक वर्षी नव्याने ज्यावेळेस पहिलं अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनाच्या वेळेस राष्ट्रपती काय करतात, दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांना संबोधित करत असतात. त्याला म्हणतात राष्ट्रपतींचं अभिभाषण. ओके, राष्ट्रपतींचं अभिभाषण म्हणजे एकतर निवडणूक झाल्यानंतर अस्तित्वात येणारी पहिली लोकसभा किंवा नवीन प्रत्येक वर्षी पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस राष्ट्रपती अशा पद्धतीचं अभिभाषण करत असतात. आता हे अभिभाषण म्हणजे काय, तर अभिभाषणामध्ये कोणते मुद्दे असतात, अभिभाषणामध्ये मुद्दे असतात की वर्षभरात मागच्या सरकारने ह्या वर्षभरात काय काय कामगिरी केलेली आहे त्याचं एक म्हणजे सरकारने घेतलेले निर्णय असतील किंवा सरकारने राबवलेली धोरणं असतील याबाबतचे मुद्दे या अभिभाषणामध्ये समाविष्ट असतात की सरकार काय करतंय. आणि जनरली राष्ट्रपतींचं अभिभाषण हे सरकारला पूरक असतं किंवा सरकारच्या धोरणांना अनुसरण असतं किंवा त्याचं समर्थन करणारं असतं. कारण सरकारचे सगळे धोरणं हे राष्ट्रपतींना विचारूनच दाखले जात असतात कागदोपत्री तरी. त्यामुळे राष्ट्रपतींना त्याच्यावर नाराजी वगैरे व्यक्त करता येत नाही. आणि गंमत अशी की राष्ट्रपतींचं अभिभाषण स्वतः राष्ट्रपती उत्स्फूर्तपणे करत नसतात. राष्ट्रपतींना सरकारकडून जे लिहून दिलं जातं ते अभिभाषण राष्ट्रपती करत असतात. त्यामुळे सरकारकडून सरकारचं कौतुक करणारच भाषण हे होत असतं राष्ट्रपतींच्या माध्यमातून. आणि मग त्यामुळंच म्हणजे ड्राफ्ट त्याचा गव्हर्नमेंटच तयार करून राष्ट्रपतींना वाचायला देत असतं. आणि मग त्यामुळंच विरोधक काय करतात की राष्ट्रपती हे सरकारने सांगितले म्हणून तसं बोलतात, परंतु म्हणजे जनरली पद्धत अशी आहे की राष्ट्रपतींनी असं प्रकारचं अभिभाषण केल्यानंतर राष्ट्रपतींचं धन्यवाद मांडण्यासाठी म्हणून मोशन ऑफ थँक्स, धन्यवाद प्रस्ताव हा मांडला जातो. परंतु विरोधकांना जर असं वाटलं की राष्ट्रपती सरकारने सांगितलं तसंच बोलताय, सरकारचं चुकलेलं असेल तरी सरकारला राष्ट्रपती काही बोलत नाहीत, अशा वेळेस
या धन्यवाद प्रस्ताव जो आहे त्या धन्यवाद प्रस्ताव की जो सरकारकडून मांडला जातो धन्यवाद मानण्यासाठी राष्ट्रपतींना, त्या धन्यवाद प्रस्तावाच्या विरोधात मतदान करतात किंवा धन्यवाद प्रस्तावाला चर्चा सुरू असताना त्याच्यावर मतदान ज्यावेळेस घेतलं जाईल त्यावेळेस त्याच्या विरोधात मतदान करतात. आणि म्हणून धन्यवाद प्रस्ताव मोशन ऑफ थँक्स हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा प्रस्ताव असतो की जो म्हणजे ज्यावेळेस अभिभाषण होतं त्यावेळेस मग सभागृहाकडून मोशन ऑफ थँक्स राष्ट्रपतींचं धन्यवाद म्हणून म्हणण्यासाठी एक प्रस्ताव मांडला जातो. त्या प्रस्तावावर चर्चा होते. विरोधक आणि सत्ताधारी दोघंही मिळून त्या चर्चेत सहभागी होतात. जवळपास 3 ते 4 दिवस चर्चा त्याच्यावर चालत असते आणि मग या चर्चेचा समारोप कधी होतो त्याच्यावर शेवटी पंतप्रधान त्याच्यावर भाषण देतात आणि पंतप्रधानांच्या भाषणानंतर त्याच्यावर मतदान घेतलं जातं. जे काही खासदार असतील ते मतदान घेतात. आता जनरली त्याच्या मतदान घेतले जात असताना जनरली सरकारकडे जर बहुमत असेल तर ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर किंवा तो जो धन्यवाद प्रस्ताव आहे तो लगेच मंजूर होईल, त्यात काही अडचण येणार नाही. पण कसं असतंय की जर त्या धन्यवाद प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर तो सरकारचा पराभव मानला जातो, सरकारची नामुष्की मानली जाते. याचा अर्थ असाही नाही होत की लगेच सरकारचा म्हणजे धन्यवाद प्रस्तावाच्या बाबतीत किंवा धन्यवाद प्रस्तावाला मंजूर नाही करून घेता आलं म्हणजे सरकारकडे बहुमत नाही आणि सरकारने लगेच राजीनामा द्यावा असं काही अपेक्षित नाही. पण त्याचा अर्थ तो होतो. मग विरोधक अविश्वास ठराव आहे ना की त्या माध्यमातून मग नो कॉन्फिडन्स मोशनच्या माध्यमातून सरकारला अग्निपरीक्षा द्यायला विरोधक लावू शकतात. ओके, पुढचा मुद्दा आहे औचित्य प्रश्न, पॉइंट ऑफ ऑर्डर. आता औचित्य प्रश्न म्हणजे काय की जेव्हा सभागृहाच्या कामकाजाच्या सामान्य नियमांचं पालन होत नाही तेव्हा म्हणजे एखाद्याला जर वाटलं कुणालाही की सभागृहाचे जे काही रूल्स आहेत रूल बुक त्यानुसार सभागृहाचं कामकाज चालत नाही असं जर वाटलं तर त्यावेळेस एखादा सदस्य औचित्य प्रश्न मांडून सभागृहाचं तिकडे लक्ष वेधू शकतं की हे जे काही चाललंय हे काही नियमांना धरून चाललेलं नाही, हे चुकीचं आहे, अशा पद्धतीचा तो प्रस्ताव किंवा तो प्रश्न असतो. आणि हा प्रश्न प्रामुख्याने विरोधी पक्षाकडूनच सरकारवरच्या कंट्रोलसाठी नियंत्रणासाठी विचारला जातो. आणि औचित्य प्रश्नावर कोणत्याही प्रकारची चर्चा होत नसते. ओके, फक्त हेच याच्यातून दाखवायचं असतं की सरकार किंवा सरकारकडून किंवा सभागृहाचं जे काही कामकाज आहे ते कामकाज व्यवस्थितपणे चाललं जात नाही, नियमानुसार चालत नाही आहे किंवा सरकारचा त्यात हस्तक्षेप असल्यामुळं त्यात विरोधकांना बाजूला करून घाईघाईने काही विधेयकं काही निर्णय घेतले जातात. असंही जर होत असेल तर पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून औचित्य प्रश्न मांडून दाद मागता येत असते सभापतींकडं. ओके, आता आणखी एक मुद्दा आहे. खरं तर प्रस्ताव संपले पण एक ठराव नावाचा एक सेपरेट मुद्दा आहे, त्याला आपण रिझोल्युशन म्हणतो. म्हणजे मोशन म्हणजे प्रस्ताव परंतु रिझोल्युशन म्हणजे ठराव. आणि या ठरावामध्ये काय आहे तर ठराव काय साधारणपणे जनहिताच्या दृष्टीने एखादा महत्त्वाचा विषय आहे आणि त्या विषयाकडं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. मग खाजगी सदस्य मांडतो किंवा मिनिस्टरही मांडू शकतो, त्याला म्हणतात रिझोल्युशन. आता याच्यामध्ये रिझोल्युशन किंवा ठराव मांडणे दोन प्रकारे मांडता येतो, प्रायव्हेट मेंबर किंवा मंत्री एखादा. मंत्री कधीही मांडू शकतो ठराव, मात्र एखाद्या प्रायव्हेट मेंबरला जर ठराव मांडायचा असेल रिझोल्युशन मांडायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही दिवस अलॉट केलेले असतील त्याच वेळेस ते मांडता येतील, इतर वेळेस कधीही नाही. इतर वेळेस कधीही मंत्री मांडू शकतात, मात्र खाजगी सदस्यांना मांडायचं असेल तर त्यासाठी दिवस निश्चित असतात. आता याचे रिझोल्युशनचे प्रकार आहेत. प्रायव्हेट मेंबर्स रिझोल्युशन म्हणजेच खाजगी सदस्याचे ठराव, म्हणजे खाजगी सदस्यांकडून जे मांडले जातात. प्रत्येक दुसऱ्या शुक्रवारी दुपारच्या सत्रात हे जनरली चर्चेत घेतले जात असतात प्रायव्हेट मेंबर्स रेझोल्युशन. नंतर आहे गव्हर्नमेंट रेझोल्युशन, सरकारी ठराव, म्हणजे मंत्र्यांकडून मांडले जातात. सोमवार ते गुरुवार यापैकी कोणत्याही दिवशी हे चर्चेसाठी घेतले जाऊ शकतात. प्रायव्हेट मेंबरचं फक्त शुक्रवारी. ओके, गव्हर्नमेंट रेझोल्युशन असेल तर कधी. आणि तिसरा एक प्रकार आहे स्टॅट्युटरी रेझोल्युशन, त्याला आपण स्वायत्त ठराव म्हणू, की खाजगी सदस्यांकडून किंवा मंत्र्यांकडून दोघांकडूनही मांडलेले असू शकतात. आणि याच्यामध्ये राज्यघटनेतल्या तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्याबाबत किंवा संसदेने एखादा कायदा करून एखादा नवीन कायदा अंमलात आणावा यासाठी हे
अशा पद्धतीचे ज्यावेळेस रेझोल्युशन मांडले जातात, म्हणजे हे खाजगी असू शकतात, सरकारी असू शकतात, फक्त त्यातले मुद्दे काय की राज्यघटना किंवा कायदा यातल्या दुरुस्त्यांबाबतचे जर मुद्दे त्याच्यात समाविष्ट असतील तर त्याला स्टॅट्युटरी रेझोल्युशन असं म्हणतात, स्वायत्त ठराव. आता ठराव आणि रेझोल्युशन मधले नेमके फरक काय लक्षात घ्या. आपण असं जनरली म्हणू की सगळे प्रकारचे ठराव हे मौलिक प्रस्तावाच्या वर्गवारीत येतात, म्हणजे सबस्टॅन्शिव्ह मोशन्सच्या वर्गवारीमध्ये सगळे येतात. त्यामुळं असा एक निष्कर्ष निघू शकतो की प्रत्येक ठराव हा एक प्रकारचा प्रस्तावच असतो. मात्र बघा, प्रत्येक ठराव हा एक प्रकारचा प्रस्ताव आहे, मात्र प्रत्येक प्रस्ताव हा काही सबस्टॅन्शिव्ह असेलच असंही नाही आणि प्रत्येक प्रस्ताव हा काही ठराव असेल असं नाही. ओके, म्हणजे प्रत्येक ठराव हा एक प्रस्तावच असतो, मात्र प्रत्येक प्रस्ताव हा ठराव असेलच असं नाही. आणि यातला आणखी एक महत्त्वाचा फरक असा आहे की प्रत्येक प्रस्ताव हा सभागृहात मतदानासाठी मांडला जातो, मात्र म्हणजे प्रत्येक प्रस्ताव हा काही सभागृहात मंजुरीसाठी मांडला जात नसतो, मात्र प्रत्येक ठराव तो जर ठराव असेल तर मतदानासाठी मांडला जातो म्हणजे जातोच. म्हणजे प्रस्तावावर कधी कधी काही प्रस्ताव असे आहेत की ज्याच्यावर मतदान नाही होत, पण ठराव आहे तर ठरावावर कंपल्सरी मतदान होणार म्हणजे होणारच. म्हणजे मोशन आणि रेझोल्युशन मध्ये हा फरक आहे, ठराव आणि प्रस्तावामध्ये. ओके, म्हणजे प्रत्येक ठराव हा प्रस्ताव असू शकतो, मात्र प्रत्येक प्रस्ताव हा काही ठराव असेलच असं नाही, हा त्याचा अर्थ होतो रेझोल्युशनचा. ओके, आता पुढच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की लॉ मेकिंग प्रोसिजर कशी चालते. याच्यामध्ये आपल्या युनियन लिस्टमध्ये किती सब्जेक्ट आहेत, स्टेट लिस्टमध्ये किती आहेत आणि कॉन्करंट लिस्टमध्ये नव्या घटना दुरुस्तीनंतर या 3 सूचींमध्ये काही बदल झालेले आहेत. तर मग ह्यातले नेमके विषय कोणते आहेत, कोणत्या विषयांवर केंद्र सरकार कायदा करू शकतं, कोणते राज्य सरकार कोणत्यावर दोन्ही करू शकतात, याची आपण चर्चा करू. आणि त्यानंतर मग बिल्स, विधेयकांचे जे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारांची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.